तर जीवनात आल्यावर भरपूर काय भेटतंय ऑनलाईन आणि आजकालच्या कलियुगात सगळ्या गोष्टी भेटतात पण अनुभव भेटत नाही. तो अनुभव आपल्या वृद्ध माणसाकडून भेटेल. म्हणजे कसं आहे, वृद्ध माणसं हे अनुभवी असतात. तर बघूया आमचे राजू नाना यांनी जीवनात येऊन अनेक कष्ट केले, एवढं कष्ट की त्याला तोडच नाही आणि जोड पण नाही गावात कोणाचे. तर बघूया त्यांच्या जीवनात आता गाडी कुठे येऊन थांबल्या. राजू ना, काय म्हणायचंय तुम्हाला? तर काय नाही म्हणायचं आम्हाला. नव- तर मग त्याला आम्हाला काय म्हणायचं नाही, आम्ही करायचं ते केलंय आणि आमचं अर्ध आयुष्य ह्याच्यातच गेलंय. तर विषय काय पण तुम्ही भरपूर अनुभव घेतलेला आहे जीवनात. तर थोडा अनुभव असा पाहिजे की आता मुलांना लग्नाला हे लय अवघड व्हायला लागले. तर तुम्ही काय सल्ला देताय मुलासने? त्या मुलासनी सल्ला म्हणजे मुलांना आपलं गप बसावं घरात बसावं. ही काय सल्ला झाला बे? ही तर तुम्ही त्यांना सजाच दिली, 420च्या आतच घालून टाकले घरात. डाळ बांधून देवाला सोडून द्या. डाळा बांधून देवाला सोडून द्या. तर ही असा चांगला आहे आणि त्यामुळं काय होईल, टेन्शन मिटेल. बरं आजकालची लग्न पण टिकत नाही ती पहिल्यासारखी. आणि मला वाटतं नॅचरल मोकळं राहणे. बायकोला खुश करावं तर पोरगं नाराज होते, पोरगाला करावं तर बायको नाराज, आणि तू कुठं काय करावं तर मग दुसरंच कोणतर नाराज होते. फॅमिलीमध्ये आजकाल सुख राहिले का? नाही राहिलं बाबा, नाही राहिलं बाबा, काहीच राहिलं नाही सुख. कशात सुख राहिलंय? म्हणजे हाय की आता कसं आहे, फॅमिली आहे म्हणल्यावर सुखादुखात साथ देते ते. काय तू ती म्हणा, बंद कर म्हणजे आपण चर्चा करू. म्हणजे कसं आहे, दुःख असं तंबाखू नाही नाही. तर असं आम्ही टोमॅटो कोणचं हे विज्ञापन करत नाही. खावा, जाळा, पेटवा. तर हे कसं आहे असतं. आणि तंबाखू एखाद्याला जरुरी असते. तर कसं आहे, एखाद्या वेळा सकाळ सकाळी उठल्यावर 1000-2000 रुपये नसले खिशात तरी चालेल, पण गायछापचा एखादा वेडा असावा, कारण त्यांनाच एक किक पडते आणि सगळा लोड विसर्जित होतो. तर अशी तुम्हाला तसं काय आहे का सवय? असंच तिकडे तुझ्या चॅनलला जाऊ दे. टीव्हीला कार्यक्रम नाही टीव्हीला. बर, मला काय म्हणायचं आहे, आजकाल मुलींच्या अपेक्षा लय वाढल्यात. ह्याच्यावर तुम्ही काहीतरी अनुभवाच्या 2 गोष्टी बोलाव्या. काय नाही, मुलीसनी द्या देवाला सोडून, पोरासनी द्या देवाला सोडून. मग ते तुम्हाला काय म्हणायचं आहे, मुलीसनी पण देवाला द्या सोडून आणि मुलांनी पण देवाला घ्या सोडून, आणि कशाला लग्न करताय? जे करायचं ते असंच होतं या. कशाला लग्नाची बाजूमध्ये खेळ मांडायचा आणि पैशाला खर्च? तर तसलं काय करू नका, रिलॅक्स राहावा. पहिली देवाला सोडत होती, आता मोकळं सोडायचे दिवस आहेत. एखाद्याच होत नसले त्याला देवाला सोडले वाटायचं. आता कोणाचीच होत नाही ती, म्हणजे सगळीच देवाला सोड. बर, अजून आपल्याला काय भरपूर चर्चा करायची. राजूनाना आपल्या जीवनात भरपूर कष्ट घेतलेला आहे आणि तरी पण त्यांच्या चेहऱ्यावर अजून टकळाई आहे. आणि त्याच्यामुळं ह्यांनी काहीतरी समाधान शोधते. तो टेन्शन भरपूर आहे. वरचं जंगल त्यांचं उडलेलंच आहे. टोपीनं त्याला लॅमिनेशन करून घेतलेलं आहे. तर राजूनानाला भरपूर अनुभव आहे. नाही मी बोलते, तुम्ही नाही बोलणार. तर ते म्हणते, आता अनुभव माझ्या तोंडातून निघणार नाही सार्वजनिक जागी. एक जागाच आपण आपलं चुनू की बाबा कुठं आपली मुलाखत घेऊ, एक स्पॉट स्टुडिओ मध्ये, आणि रात्री 7:30 नंतर जी खोलून चर्चा मी करतो त्या दिवसा मी कधीही करत नाही. असं त्यांचं म्हणणं आहे. तर मग संडेला फिक्स करूया 7:30 नंतर. करा.